लग्नाची पत्रिका केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी जमिनीत पुरली तर आणि मग त्यातून तुळस किंवा निलगिरीचे झाड उगवलं तर? तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? पण थांबा, आधी औरंगाबादच्या नागेश आणि अनघाच्या लग्नाची पत्रिका पहा, म्हणजे तुमचं मत नक्कीच बदलेल. औरंगाबादचे रहिवासी नागेश आणि अनघा येत्या 18 तारखेला विवाहबद्ध होत आहेत. आपलं लग्न ही चिरंतन आठवणीत राहावं आणि त्यातून निसर्गासाठी काहीतरी करावं अशी दोघांची इच्छा आहे. त्यासाठी मग त्यांनी राजस्थानमधून पत्रिका मागवल्या. लग्नानंतर ही पत्रिका जमिनीत पुरायची, मग त्यातून झाड उगवणार. आहे ना ही पत्रिका खास? ही पत्रिका तुळस आणि निलगिरीच्या बियाणांपासून बनवण्यात आली आहे. ही जी कन्सेप्ट आहे ही खूप नवीन आहे. याच्यामध्ये जो कागद आहे, आजपर्यंत आपण बघितलं होते की काही जणांनी पत्रिकेसोबत बिया लागवडीसाठी दिल्या होत्या, परंतु ही जी काही पत्रिका आहे याच्यामध्ये कागद हा मॅन्युफॅक्चर करतानाच याच्यामध्ये इनबिल्ट आपण बिया टाकलेल्या आहात. हे जे काही काळे स्पॉट्स, ब्लॅक स्पॉट्स दिसत आहेत इथे, ह्या म्हणजे पूर्णतः बिया आहेत. ह्या आपण क्रश करून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. पत्रिकेचा यूज झाल्यानंतर किंवा आपलं हे कार्य झाल्यानंतर ही पत्रिका आपण क्रश करायची आणि कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये याचं रोपण करावे. क्रश केल्यानंतर त्याच्यावरून थोडी माती आणि पाणी टाकल्यानंतर येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये याच्यापासून एक छोटंसं रोपटं आपल्याला मिळेल. खर्चिक पत्रिका सारेच छापतात, पण लग्नानंतर आपण या पत्रिकांना केराची टोपलीच दाखवतो. नागेशांच्या लग्नाची पत्रिका ही खर्चिक आहे, पण तिला कोणी केराची टोपली दाखवणार नाही हे निश्चित. खरं तर जेव्हा यांनी ही कल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा खरंच खूप वेगळी वाटली मला. एरवी लोकांच्या लग्नाची पत्रिका कचऱ्याच्या डब्यात जाते, पण मला खूप आनंद वाटतो की माझी लग्नाची पत्रिका लोकांच्या घरामध्ये चिरंतन रोपटं म्हणून वाढेल. फक्त संदेश देण्यापेक्षा आपणच कृती केली तर किती उत्तम, हाच नागेश आणि अनघाचा उद्देश. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.